राज्याचे महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या राज्यात गेल्या संवादासाठी हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे। मराठीचे महत्त्व अबाधित राहिलंच, परंतु इतर भाषा शिकणे ही सध्या काळाची गरज आहे। मराठी भाषेसंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर भाष्य करताना ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलं आहे की नव्या शैक्षणिक धोरणात मराठी भाषा ही अनिवार्य आहे, तर हिंदी आणि इंग्रजी या पर्यायी भाषा आहेत। त्यामुळे कुणीही चुकीच्या समजुती काढू नये। आपल्याला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण मोर्चा काढण्याआधी प्रत्येक गोष्टीचा सखोल विचार व्हायला हवा। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, हे देखील विसरता कामा नये, असे देखील बावनकुळे म्हणाले। चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती दौऱ्यावर आले होते। आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या पुढाकाराने सायन्स कोर मैदानावर पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमात त्यांनी विविध घोषणा देखील केल्या। महाराष्ट्र सरकार आणि महसूल विभाग लवकरच एक नवीन कायदा आणि प्रत्येक फ्लॅट धारकाला त्यांच्या घराचे स्वामित्व मिळणार असे देखील त्यांनी सांगितले।